गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता सकाळ झाली, फ्रेश बी झालो आणि आता निघालो खंडोबापाशी दर्शनाला. सामान आधी एका रूममध्ये ठेवणार आणि मग दर्शनाला जाणार. दाखवत रूममध्ये तिथं कसं येते बघत राहावं ब्लॉग. खायला थांबलो आम्ही. आलू पराठे एक मागवले, कांदा पराठे एक मागवले. इथं नाश्ता करून जाणार डायरेक्ट दर्शनाला. मैंने कहा ले जा पुलिस का, मार पुलिस में क्या दर्ज कराओगे? बदनाम आगे वजह से रहता श्यामकुंडला आले. श्यामकुंडच आहे ना. मित्रांनो हे श्यामकुंड आहे. खाल्लेलं आहे ते तुम्ही बघू शकता. मित्रांनो आम्ही परत एकदा दर्शनाला चाललोय पळत पळत. मित्रांनो एक राऊंड मारला आता, परत पळत पळत आलोय परत दर्शन करायला. आता नीट पाया पाठीचं पाहिजे झालं. व्हिडिओ काढून घ्या. 11:50 झालेत. 11:50 झालेत. 12ला गेट बंद होतं. 12 मिनिटाचे 4 मिनिटाच्या अंतरावर गेट आहे आमचं. मित्रांनो 2 टाइम दर्शन झाले मस्त पैकी. एकदम भारी कडक VIP दर्शन झाले खतरनाक. तुम्ही स्टोरी बघू शकता. किती जवळ फोटो काढले ते काही घाई गडबड नाही. एकदम मनाला शांती दर्शन. आणि आता चाललोय सर बालाजीला. तिथलं दर्शन करवतो तुम्हाला. व्हिडिओ बघा, ब्लॉग मध्ये दिसतात तुम्हाला. कसं जाणार ते पण सांगतो. ते पण मंदिर वाढीवर आहे. बघा व्हिडिओ नक्की. मित्रांनो आम्ही निघालोय सालासर बालाजीला कर्नाटका मधून. सालासरला निघलोय. आता तिथं जाऊन दर्शन करवतो काय. बघत राहा व्हिडिओ. रणजित भाऊचा डान्स. मित्रांनो पोहोचलोय सालासर बालाजीला. आता दर्शनाला चाललंय. तिथे जाऊन व्हिडिओ मारतो का बरं. नाही काढता येतं थोडंफार. दाखवतो तुम्हाला. काढल काय पण करून काढतो. आवाज ऐकून येईल. आपला MLA समान. आम्ही ज्या गाडीमध्ये आलो होते आता ना, गाडीवाला जरा ऍक्टिंग करायला लागलाय. स्कॅम मारले आमच्या. बॅग घेऊन गायब झाले. बॅग घेऊन गायब झालाय. पळून गेलाय. 2 किलोमीटर म्हणून. ते नाही दिसलाय. आलाय मग तुम्हाला सांगतो पुढे जाऊन काय होते. 1 मिनिट.
फॉलो करतो आम्ही उघडते डिक्की था और इको वाला 2300 में ला रहा था। इको क्यों नहीं लिया? कंफर्टेबल नहीं है और ऊपर वाला छत नहीं था उसको, इसलिए नहीं तुम्हारी गाड़ी में है। अभी आप बोल रहे खराब हो गया, जाते टाइम इसमें जाओ, ऐसा थोड़ी है। तो भैया दिक्कत होती ऊपर सर को लग रहा है, हमको नहीं कंफर्टेबल नहीं भैया, ऐसा मत करो। जैसा लाया वैसे छोड़ो, नहीं तो पेमेंट कम कर दो। है। चल के थोड़ी सी दूर चल के बंद हो रही है गाड़ी भैया। चल हमारे तो कोई दिक्कत नहीं है, हमारे तो टाइम लगेगा तो चलेगा। हाँ चलेगा हमको। अभी ये इसमें जा रहे ना हम, ऐसा झुके बिके, फिर इसका पेमेंट कम कर दो, हम चले जाएंगे, कोई चलो प्रॉब्लम नहीं। 2500 रुपए दे दियो आप। नहीं अरे तो भैया 2700 रुपए तो इक्को का भाड़ा है वहाँ से। मेरी बात सुनो, मेरी बात सुन भैया। मेरा जो कहना है वो भी सुना है। मेरे को अगर कंफर्टेबल के लिए मैंने आपको 2700 रुपए दिया है, तो अब आए लाए अभी ठीक हो गया। अभी आदमी फंसा हुआ है, उस टाइम पे आप ये गाड़ी दे दी है, उसका खिड़की बंद है, फिर खिड़की का क्या प्रॉब्लम है? ऊपर सर लग रहा है पीछे की तरफ। अरे यार सर लग रहा है, नहीं मिलेगी तो गाड़ी में नहीं बैठोगे, इसमें बैठोगे यार भैया, कैसी बात करते हो? अरे आपका काम है ना कि वही गाड़ी गाड़ी मिल रहा था, ये को छोड़ दिया हमने इस चीज चलो के लिए कि- कितने में बात हुई थी? 2300 में बात हुई थी ना। हाँ। 2300 और खिड़की बंद करा दो, हमको ठंडी लग रहा है उससे। चल रहे खिड़की तो बंद होती है, करनी है। नहीं हो रही नहीं होता कुछ तो। लोगों का आती है भैया, इसका ये पता है क्या? लोगों का आता है इसमें। बॅग बघून घ्या रे। मित्रांनो बघितलं तुम्ही थांबलेला तो म्हणून आता गाडी पण चालते माझी. गाडी बिडी काही खराब नव्हतं झालं, त्याला भाडं बिडं मोठं भेटलं होतं म्हणून तो स्कॅम मारत होता. तेच. पण आपण पण त्याला चांगलं बघितलंच ओळखलं, कसं पैसे बोललं. कमी गेलं, पैसे कारण का कमी त्याला गेले. नक्की मोठं रेंट भेटलं होतं म्हणून गायब झाला तो. आणि आम्हाला असलं चिपकू गाडी देऊन निघून गेलं, हे तर आम्हाला तिथे 2-2 हजार मध्ये भेटत होतं राव. आम्ही गेलो नाही, कारण का आम्हाला कम्फर्टेबल पाहिजे होतं म्हणून पेमेंट जास्त केलं. याला निकरेश नाही काय नाही हे असं असं बसलं. एकदम अडचणीत बसून आपण एवढं पैसे देऊन नाही ना चालणार, म्हणून त्यासोबत वाद करून पैसे कमी करून घेतला. आता काय दुसरा ऑप्शन नाही, मध्ये रस्त्यात सोडून कुठे जायचे? 80 किलोमीटर अजून प्रवास करायचा आम्हाला. दाखवतो बसमध्ये बसणार आहे. इथून उतरून 100 किलोमीटर 80 किलोमीटर जाऊन बसमध्ये बसायचं, तिकडून जयपूरला जायचंय. जाताना दाखवतो पुढचं. काहीच त्या गाडीवाल्याने आम्हाला सोडलं ऑटोला. आता इथून बस पकडली. मेरे पास है नहीं तो 300. ऑटोवरतून आता बस पकडली जयपूरला जाणारी. 150 रुपये तिकीट आहे. मस्तपैकी झोपून जातो. याला दाखवतो कुठं काय कसं काय करायचं तिकडे जाऊन. तिकडून आता रूम घ्यायची आपल्याला आणि नंतर जयपूरसाठी फिरायचे. उद्या फिरायचे का आजच? आज थोडी फिरायची, उद्या पण पूर्ण फिरायची पूर्ण. उद्याचा ब्लॉग तर वेगळा असणार आहे जयपूरचा. आता फक्त हा ब्लॉग आपला खाटू श्याम सरसर बालाजी तेवढंच आहे का? ट्रॅव्हलिंग आता इथून जाऊन आम्ही रूम घेणार आहे, फ्रेश होणार आहे. जेवण करणार आहे आणि थोडीशी फक्त डेमो घेण्यासाठी सिटी फिरणार आहे. आणि आजची झोप घेऊन आम्ही परत उद्या अख्खी सिटी फिरणार आहे. आता आम्ही पोहोचलो जयपूर सिटीमध्ये. बसमधून उतरलोय. आता रूम शोधतोय. बघायचं जरा, आपण बजेट ट्रिप करतोय त्यामुळं स्वस्तमध्ये काहीतरी. आणि आपण तर बाहेरच फिरणार आहे. आपण फक्त फ्रेश व्हायला आणि लगेच ठेवायला रूम बघतोय. बघू कुठं भेटते सांगतो तुम्हाला. तर ज्यावेळेला गेलो आपण दाखवायचं विसरलो. आता आम्ही खाल्ले, यांनी खाल्ले डाल खिचडी, मी खाल्ले सँडविच आणि पिझ्झा. म्हणजे जर रोटी बिटी नव्हती खायची, आता लय रोट्या बिट्या खाल्ल्या, त्यामुळं जरा लाईटली खाल्लं. चांगली होती काय? टेस्ट चांगली होती. हां चांगली होती, टेस्ट चांगली होती. रूम लई क्वालिटी भेटत. आम्ही किरकोळ आहे का? किरकोळ नाही आपण. हां तेच खाल्लं आहे. समजायला लागले. हां पावसाला बोर होता काहीच खरं सांगायचं तर. वक्ता जा रहा था. वक्त जा रहा था. आणि त्यामुळं मी माझी मोठी आणि रूम न दाखवलं तुम्हाला मी. रूम दाखवतो आता जाऊन. रूम भारी भेटली. ब्लॉग एवढाच होता मित्रांनो. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.